गंगाधर फुले. तो काळ होता अंधश्रद्धेचा, तो काळ होता अंधश्रद्धेचा, तो काळ होता अन्यायाचा. स्त्री शिक्षण म्हणजे ही गुन्हा होता, स्त्री शिक्षण म्हणजे ही गुन्हा होता. गोरगरिबांच्या वेदना म्हणजे जणू नशिबाच्या लेखाजोखी होत्या. शेतकरी म्हणजे शोषणाची सावली होती, शेतकरी म्हणजे शोषणाची सावली होती. अशा या स्थितीत महात्मा ज्योतिबांनी पेटवला पहिला दिवा शिक्षणाचा, समतेचा आणि न्यायाचा. अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या काळात मोडून काढला प्रकाश, अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या काळात मोडून काढला प्रकाश. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याने मिळाले स्वप्नांना नवा श्वास, स्वप्नांना नवा श्वास. मित्रांनो, ज्या काळामध्ये स्त्री ही शिकली पाहिजे हे कोणी स्वप्नातही मानत नव्हतं, त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंसह पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. लोकांनी त्यांच्या अंगावर चिखल फेकले, दगड फेकले, शेणाचे गोळे फेकले, तरीही ते थांबले नाही. त्यांनी त्यांचे मार्ग सोडला नाही, कारण त्यांना माहिती होतं की ज्ञानानेच माणूस हा गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, ज्ञानानेच माणूस हा गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. महात्मा ज्योतिराव फुले यांचे अन्याय, अंधश्रद्धा यांच्यावर आवाज उठवणे म्हणजे जणू काही धैर्याची शिखरच होते. त्यांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा कसब, शेतकऱ्याचा आसूड यांमधून शेतकऱ्यांची शोषांतिका सर्वांपर्यंत पोहोचवली होती. ते सर्वांना सांगायचे की चूक कोणाचीही असो, पण न्याय मात्र सरळ मार्गानेच मिळणार. ज्योतिबांचे सर्वात मोठे कार्य म्हटलं म्हणजे त्यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती केली. त्यांनी तिला विद्वांना आश्रय, मुलींसाठी पहिली शाळा काढली. हे फक्त त्यांचे विचार नव्हते, तर ही त्यांची कर्तृत्वाची आणि कृतीची जाणीव होती. कारण त्यांना माहिती होतं की जर स्त्री सक्षम झाली तर संपूर्ण पिढ्या सक्षम होती. समतेचे विचार, समतेचे स्वप्न ज्योतिबांचे आपण पूर्ण करायचे. समतेचे विचार, समतेचे स्वप्न ज्योतिबांचे आपण पूर्ण करायचे. अन्यायाला तर थांबायचे नाही, अन्यायाला तर थांबायचे नाही, लढायचे. ज्ञानाचा दीप पेटवून समाजाला उजळवायचे, ज्ञानाचा दीप पेटवून समाजाला उजळवायचे. फुले विचारांचा वारसा मनामध्ये जपायचे, फुले विचारांचा वारसा मनामध्ये जपायचा. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी फक्त त्यांचा कार्यक्रम करून चालणार नाही, तर त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा आपल्याला आपल्या मनामध्ये कर्तृत्वात करण्याची. आपण भेदभाव नाकारले पाहिजे, स्त्री पुरुष समानता राखली पाहिजे. आपण हे सगळे जर केले तर आजच्या स्त्रिया नेहमी सुरक्षित राहतील. महात्मा ज्योतिराव फुले हे फक्त एक व्यक्तिमत्व नव्हते, महात्मा ज्योतिराव फुले हे फक्त एक व्यक्तिमत्व नव्हते, तर ते होते विचारांचे आंदोलन, ते होते विचारांचे आंदोलन. तसेच मी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.